अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशन ची पुस्तकं वाचत आहोत. त्यात सध्या आपण परमपूज्य दादांनी लिहिलेले संती बसविला ठावो हे पुस्तक वाचण्यात घेतले आहे. काल आपण आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहिना, मूळ स्वभाव जाईना, हा एक अभंगावर आहे. आपण टिप्पण पाहिलं होतं. आज पाखंड्याचे मनोरथ. सत्पुरुषाने एक सत्य धरून ठेवलेले असते, ते त्यास कधीही सोडत नाहीत. या उलट दुर्जनांनी असत्याला, अश्रद्धेला, स्वार्थाला पक्के धरलेले असते. त्यांना ते कधीही सोडत नाहीत. एखाद्याची श्रद्धा जर तामसी राजसी असेल तर ते केव्हाही डळमळीत वाहून जाऊ शकते. म्हणून पाखंड्याच्या ठिकाणी जर आस्था दूर व्हायची असेल तर विश्वास, श्रद्धेची उपमुळे अगोदर उत्पन्न व्हायला लागतात. म्हणजे श्रद्धा उत्पन्न झाली, एखाद्या गोष्टीचा विश्वास बसला तरच हे पाखंडी लोक बदलू शकतात. जगामध्ये देवधर्माला लागलेले जे काही लोक दिसतात त्यांना या संदर्भात विचारून पहा. त्यातले काही लोक सांगतील की आमचा अमुक एक असा आप्त आजारी पडला, काही केला त्याला गुण येईना, पण अमुक एका हिंदुस्थानावर गेल्यानंतर त्याला बरे वाटायला लागले. पण अमुक एका सिद्धस्थानावर गेल्यानंतर त्याला ते बरे वाटायला लागले. म्हणजे आधी त्यांचा सिद्धस्थानाचा अनुभव आला, मग त्या अनुभवाने त्यांच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न झाली, त्यामुळेच पुढे आस्था निर्माण झाली. त्याचप्रमाणे एखादा मूळचा पाखंडी जरी असला तरी सिद्धस्थानी आलेल्या अनुभवांमुळे त्याच्या अंतःकरणात आस्था उत्पन्न होते आणि त्याला असे वाटू लागते की या स्थानी आपणही तपश्चर्या केली पाहिजे. पण हे फक्त त्याचे मनोरथ असते. त्याला केवळ मनामध्येच तसे वाटत असते. प्रत्यक्षात काही ते घडत नाही. कारण सिद्धस्थानावरून बाजूला जाताच तो परत मूळ स्वभावावर येतो. एखादा जर खरा पारमार्थिक असेल तर इतर 100 गोष्टी बाजूला ठेवून तो तेथे तपाला बसेल. पण एखादा जर पाखंडी असेल तर मात्र त्याच्या मनात केवळ तसा विचार येईल. त्या स्थानी झालेल्या तपश्चर्येमुळे त्याच्या मनात तशी तात्पुरती आस्था उत्पन्न होईल एवढेच. त्याची कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये विषयातच गुंतलेली असल्याने ते त्याला तेथे तपश्चर्येला बसू देणार नाहीत. इंद्रियांचा भरोसा कोणी द्यावा? जोपर्यंत एखाद्याची इंद्रिये त्याच्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत त्याचा पाखंडीपणा पुरता संपला असे होत नाही. मांजररूपी इंद्रियाची कथा. या संदर्भात बिरबल आणि बादशहाची एक मोठी मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगतो. एकदा संध्याकाळच्या वेळेला बिरबल बादशहाकडे आला तेव्हा बादशहा भोजनाला बसलेला होता. त्यानेच बिरबलाला मुद्दाम निरोप पाठवला होता की त्वरित माझ्या महालात ये आणि मी कसा थाटात जेवतोय ते बघ. बिरबल तेथे पोचला तेव्हा एक मोठे अद्भुत दृश्य त्याने पाहिले. बादशहा जेवायला बसलेला होता आणि त्याच्या ताटाभोवती 10 मांजरी गोल करून निमूटपणे बसलेली होती. त्या प्रत्येक मांजराच्या डोक्यावर एक एक दिवा तेवत होता. आश्चर्य म्हणजे ती मांजरे काहीही हालचाल न करता डोक्यावर दिवा घेऊन शांतपणे बसलेली होती. बादशहा
मोठ्या अभिमानाने बिरबलाला ते दृश्य दाखवीत म्हणाला, बघ, नुसती माणसेच नाही तर मांजरी देखील माझ्या ताटाखालची आहेत. माझी देखील माझ्या आज्ञेत आहेत. त्यावर आश्चर्यमुद्रेने बिरबल म्हणाला, छान, मला आपले हे सामर्थ्य आजवर माहीत नव्हते. माझ्या लहान मुलालाही तुमचे हे अद्भुत सामर्थ्य दाखवण्याची मला फार इच्छा झालेली आहे. कृपा करून उद्याही असाच खेळ करावा. मी मुलाला घेऊन येतो. त्यावर बादशाह खुशीने म्हणाला, अवश्य, उद्या कशाला, आत्ताच आण त्याला. बिरबल म्हणाला, नको महाराज, ती उद्याच येतो. दुसऱ्या दिवशी बादशाह परत तशीच मांजरे घेऊन जेवायला बसला. बिरबल बरोबर वेळेत आपल्या मुलाला घेऊन तिथे आला. ते लहान पोर अगदीच अजाण होते. बिरबलाने एका हाताने त्या पोराला धरलेले होते आणि दुसऱ्या हातात एक पुडी भरलेली होती. त्याने पोराला पुढे ओढीत ते दृश्य दाखवले. तो म्हणाला, बघ बाळा, आपल्या बादशहाचे सामर्थ्य केवढे आहे. वास्तविक पाहता मांजरे चंचल असतात. एरवी इकडे तिकडे पळणारी मांजरे, पण ती सुद्धा डोक्यावर दिवे घेऊन शांतपणे बसलेली आहेत. पण ही 10 मांजरे 10 इंद्रियांसारखीच आहेत. आता जरी ही निमूटपणे बसलेली दिसली तरी त्यांना जर विषय मिळाला तर ते तितकेच धावतील. आता त्या लहान मुलाला यातलं काय कळणार. तो आपला उगीच हो हो करीत होता. बादशहाने मात्र बिरबलाचे ते बोलणे ऐकून जरा रागानेच विचारले की, बिरबल, तू असे का म्हणत आहेस. तेवढ्यात बिरबलाने आपल्या दुसऱ्या हातातली पुडी सोडली. त्यात एक मेलेला उंदीर होता. त्याने ती मांजरासमोर टाकली. उंदीर दिसल्याबरोबर खड्ड्यात गेला तो दिवा आणि ती शिस्त. अशा आविर्भावाने ती सगळी मांजरे त्या उंदरासाठी धावली. वैराग्याचे विविध प्रकार. त्याचप्रमाणे संतांनी बसविलेल्या स्वामी स्थानी असल्यामुळे पाखंड्याला मनात जी आस्था उत्पन्न झालेली असते ती पण तात्पुरतीच असते. त्या स्थानी विषय नसतात. म्हणून तिथे असेपर्यंतच त्यांच्या मनात आस्था जागून राहते. तिथून उठून बाहेर आले, इंद्रियांना विषय मिळाले की आपली आस्था त्याच्या अंतःकरणात परत विषयांची आवड उकळून येते. वैराग्य हा त्या स्थानावरच महिमा असतो. ते स्थान सोडले की वैराग्य व त्याबरोबर आलेली आस्थाही नसते. आपल्याला या प्रकाराचे नेहमी अनुभवाला येण्याचे उदाहरण म्हणजे स्मशान वैराग्याचे. शास्त्रांनी विरक्तांचेही काही प्रकार सांगितलेले आहेत. काही असतात जन्म नपुसंक, म्हणजे ज्यांना जन्मताच विषयाची आवड नसते. काही जणांना जन्मताच खाणे पिणे आवडत असते, तर काहींना जन्मताच कपडे लत्ते आवडत असतात. विरक्तांचा दुसरा प्रकार म्हणजे भोग नपुसंक. विषयांचे वारंवार भोग घेऊन ते ज्यांना नकोसे झाले आहेत असे लोक. तऱ्हेतऱ्हेचे कपडे वापरले, तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खाल्ले, नाना देया हिंडलो, पण आता या सगळ्यांचा कंटाळा आला आहे असे हे लोक म्हणतात. तिसऱ्या प्रकारच्या विरक्तांना
वैराग्य नपुसंक असे म्हणतात. ज्यांच्या अंतःकरणात जन्मोजन्मीच्या साधनेने खरोखरच वैराग्य उत्पन्न झालेले असते, ज्यांना सगळ्या लौकिक प्रापंचिक गोष्टी नकोशा झालेल्या असतात, त्यांना वैराग्य वैराग्य नपुसंक असे म्हणतात. विरक्तांचा चौथा जो प्रकार सांगितला आहे त्यांना क्षणिक नपुसंक असे म्हणतात. ज्यांना केवळ काही क्षणापुरतेच सगळे नकोसे वाटते असे लोक. कोणाला पोचवायला गेले की अरे अरे रे, आपण हे काय पाहतोय, उद्या आपली ही अशीच गत होणार आहे असे काही वेळ वाटून समग्र चित्त जळत असतानाही जर का त्यांना तंबाखूची लहर आली तर तेथेच बसून ते तंबाखू मळायला घेतात किंवा घरी आल्यावर बायकोला म्हणतात की मला आज काही जेवावंसे वाटत नाहीये, पण स्वयंपाकघरात जरा काही चुर्र वाजले की लगेच उठून खायला बसतात. ते क्षणिक नपुसंक पाखंडी हे तसे क्षणिक नपुसंक असतात. ते सिद्धस्थानी गेले की त्यांच्या मनातही काही क्षणापुरती आस्था निर्माण होत असते. गावद्वारीचीच आहे. पाखंड्यांची क्षणिक आस्था जर कायमची टिकून राहायची असेल तर त्याने कायमचे त्या जागी साधनेकरता राहायला हवे. म्हणजे स्थान महात्म्याचे सहाय्य लागून साधनेने हळूहळू त्यांचा पाखंडीपणा कमी होईल, दूर होईल आणि त्यांच्या हृदयात आपल्या आस्था पाहायला वाढत्या लागेल. अन्यथा ते काही शक्य होणार नाही. आज हा गुरु उद्या तो गुरु, मात्र हा देव उद्या तो देव असा सगळ्या ठिकाणी तो भटकतच राहील. कारण हे धड नाही आणि ते पण धड नाही असे करीत कोणत्याही स्थानी त्याची मती स्थिर होऊ शकत नाही. श्री माऊलींनी अशा लोकांच्या परमार्थाचे अधिकारी म्हटलेले आहे. त्यांनी भक्तीचे व्यभिचारी आणि अव्यभिचारी असे दोन प्रकार सांगितलेले आहेत. हे असे पाखंडी लोक व्यभिचारी भक्ती म्हणजे उपासना करणारेच असतात. ते स्वार्थी हेतूनेच सगळ्या ठिकाणी फिरतात. सोमवार आला की बेल घेऊन शंकराला, चतुर्दशी आली की देवीला, चतुर्थी आली की गणपतीला, असे प्रत्येक ठिकाणी ते जात असतात. ऐसा अखंड भजन करी उगानो हे क्षणभरी, अवघेन गाव द्वारी आहेव जैसी. अशी त्यांची स्थिती असते असे श्री माऊलींनी सांगितले आहे. आता पाखंडी सगळीकडे फिरतो पण एके ठिकाणी कुठेही स्थिर काही राहू शकत नाही. एवढेच काय, पण तया गुरुमार्गा टेके, जयाचा सुगर्वा देखे, तरी तयाचा मंत्र शिके ये वेळे. तो ज्यांचा बडजाव पाहतो त्या गुरु महाराजांचा मंत्र घ्यायला जातो. मग आधीच्या गुरूंना डिवोर्स, त्यांच्यापेक्षा हे मोठे दिसतात. ते जर थ्री स्टार असतील तर हे 5 स्टार आहेत. मग आधीच्या गुरूंना सोडून द्या, त्यांच्यापेक्षा यांच्याकडे बरे, यांच्याकडे खायला प्यायला मिळते, मोठ्या लोकांच्या ओळखी होतात वगैरे विचार तो करत असतो, केवळ स्वार्थपूर्तीची अपेक्षा. पण हे प्रकार श्री माऊलींना मान्य नाहीत. कारण तेथे आस्था नसते, सगळा स्वार्थाचाच खेळ असतो. जिथे जिथे स्वार्थाची पूर्ती होऊ शकेल तिथे तिथे तो पाखंडी फिरत असतो. म्हणूनच येथे त्याने असे सांगितले आहे की स्वभावे वाटे येता, जरी वरपडा का झाला अवचिता, तरी सकामही परी मागवता निघो विसरे. जो पाखंडी असतो तो निष्कारण
निष्काम असूच शकत नाही. एखादा मनुष्य पाखंडी आहे याचा अर्थ तो निश्चितच सकामही आहे. सकाम याचा अर्थ त्याच्या अंतःकरणात कुठली तरी इच्छा, अपेक्षा आहे. तो काहीतरी प्रापंचिक इच्छा भरूनच आलेला आहे, भक्तिभावनेने आलेला नाही. पाखंडी हा सकाम असतोच. त्याशिवाय तो काही अशा एखाद्या सिद्धस्थानी संतांकडे, सद्गुरूंकडे जाणार नाही. व्यवहाराचा असा एक नियम आहे की प्रत्येकाला त्याच्या त्याच्या दृष्टीने एकेका विशिष्ट गोष्टीमध्ये रस असतो. त्या गोष्टींच्या प्राप्तीसाठीच तो धडपडत असतो. मराठीत अशी एक म्हण आहे की कोणाला कशाचे तर बोडकीला केसांचे, तसे त्याचेही असते. बाकीचे तेथे काही का असेना, आपला स्वार्थ तेथे भागतोय का, हेच तो पाखंडी सकाम मनुष्य शेवटी बघणार. स्वार्थी डॉक्टरची गोष्ट. एका डॉक्टरची अशी गोष्ट सांगतात की त्याच्या हाताला गुण नसल्याने त्याच्याकडे एकही पेशंट येत नसते. त्याच्या दवाखान्यासमोरच अंगणात एक डेरेदार आंब्याचे झाड होते. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले. त्या झाडाला हिरव्या कंच कैऱ्या लागल्या. त्यामुळे इकडची तिकडची पोरे जमून त्या कैऱ्या पाडण्याकरता दगड मारू लागली. त्या डॉक्टरचा कंपाऊंडर त्या पोरांना बघून रागाने ओरडला, ए पोरांनो, चला इथून चालायला लागा, तुमच्या बापाचा माल आहे काय. ते ऐकून तो डॉक्टर धावत बाहेर आला व त्याला म्हणाला, अरे मूर्ख माणसा, तुला साधा विवेक नाही. त्या पोरांना पोटभर कैऱ्या खाऊ दे, शिवाय वर आपल्याकडचे फ्रीजमधले गार पाणीही त्यांना प्यायला दे, म्हणजे ती सर्दी खोकल्याने आजारी पडतील आणि पेशंट म्हणून तरी माझ्याकडे येतील. जो पाखंडी असतो तो असाच सकाम असतो.